हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण न्यूट्रल व्होल्टेज आणि अर्थिंग व्होल्टेज हे किती असलं पाहिजे हे डिस्कस केलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग हे का इम्पॉर्टंट आहे हे डिस्कस करणार आहे. ओके, सो जर तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्या एक्झामची जरी प्रिपरेशन करत असाल तर या व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर सगळ्यात आधी आपण बघणार आहे की या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली काय काय बघणार आहे. ओके, तर सगळ्यात आधी व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग, यानंतर व्हाय इज ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग इम्पॉर्टंट, यानंतर टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग, यानंतर फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग, यानंतर बेनिफिट्स ऑफ ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग, यानंतर चॅलेंजेस अँड कन्सिडरेशन्स इन ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग, यानंतर न्यूट्रल अर्थिंग ट्रान्सफॉर्मर्स. ओके, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे डिटेलमध्ये. ओके, तर सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग. ओके, सो सगळ्यात पहिला आपण बघणार आहे की ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन काय आहे ते आपण आता बघणार आहे. ओके, सो ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग इज अ सेफ्टी मेजर दॅट कनेक्ट्स द न्यूट्रल पॉइंट ऑफ द ट्रान्सफॉर्मर to the earth, providing a path for fault currents to flow safely and thus enabling the faster fault detection and system protection. ओके, सो ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग एक असे सेफ्टी मेजर आहे ज्याच्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रल पॉईंटला अर्थशी कनेक्ट करतो आणि त्याच्यामुळे पॉवर सिस्टममधून जे काही फॉल्ट करंट्स असतील ते सेफली फ्लो होऊ शकतात आणि त्याच्याचमुळे आपल्याला फास्टर फॉल्ट डिटेक्शन मिळतं प्लस सिस्टम प्रोटेक्शनसुद्धा मिळतं. ओके, मग ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंगला आपण ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल ग्राउंडिंग असं सुद्धा म्हणतो, बट जनरली आपण त्याला ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग असंच कन्सिडर करतो. ओके, यानंतर ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग इज अ क्रुशियल ॲस्पेक्ट ऑफ द इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम्स. ओके, मग ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग हे इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम्समध्ये एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे ज्याच्यामुळे आपण पॉवर सिस्टम प्रोटेक्शन करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे वाय इज ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग इम्पॉर्टंट, म्हणजे एक्झॅक्टली का ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग हे इम्पॉर्टंट आहे, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे एखाद्या पॉवर सिस्टममध्ये हे आपण आता बघणार आहे. ओके, तर फर्स्ट पॉईंट आहे सेफ्टी अँड प्रोटेक्शन. ओके, तर ग्राउंडिंग द न्यूट्रल पॉईंट एन्श्युअर्स दॅट द न्यूट्रल कंडक्टर रिमेन्स ॲट द अर्थ पोटेन्शियल, प्रिव्हेंटिंग द डेंजरस व्होल्टेजेस फ्रॉम डेव्हलपिंग ड्युरिंग अ ग्राउंड फॉल्ट. ओके, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रल पॉईंटला ग्राउंड करतो तर त्याच्यामुळे न्यूट्रल कंडक्टर हे अर्थ पोटेन्शियलला राहतं आणि त्याच्यामुळे जे काही डेंजरस व्होल्टेज लेवल्स असतात ते ग्राउंड फॉल्टच्या दरम्यान डेव्हलप होत नाहीत. ओके, त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इट प्रोव्हाइड्स अ लो इम्पेडन्स पाथ फॉर द फॉल्ट करंट्स to flow back to the source, allowing the protecting devices like circuit breakers or fuses to quickly detect and clear the fault. ओके, मग हे जे ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग आहे त्याच्यामुळे एक लो इम्पेडन्स पाथ तयार होतो फॉल्ट करंट्ससाठी, ज्याच्यामुळे ते फॉल्ट करंटचे सोर्सपर्यंत परत फ्लो बॅक होतात आणि त्याच्यामुळेच जे काही आपल्या पॉवर सिस्टममध्ये प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहेत, फॉर एक्झाम्पल सर्किट ब्रेकर्स असतील, फ्युजेस असतील, त्याच्यामुळे ते इझिली फॉल्टला डिटेक्ट करतात आणि लवकरात लवकर ते फॉल्ट हे क्लिअर करतात. ओके, मग यासाठी पण ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग हे इम्पॉर्टंट आहे. ओके, यानंतर दिस हेल्प्स प्रिव्हेंट द इक्विपमेंट डॅमेज अँड रिड्युसेस द रिस्क ऑफ इलेक्ट्रिकल शॉक. ओके, मग ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंगमुळे इक्विपमेंट डॅमेज आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा अवॉइड करू शकतो आणि त्याच्याचमुळे इलेक्ट्रिक शॉकचा सुद्धा रिस्क आपण रिड्यूस करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे फॉल्ट डिटेक्शन. ओके, वेन अ ग्राउंड फॉल्ट ऑकर्स द फॉल्ट करंट फ्लोज थ्रू द अर्थ न्यूट्रल, ट्रिगरिंग द प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस अँड आयसोलेटिंग द फॉल्टी सेक्शन ऑफ द सिस्टम. म्हणजे एखाद्या पॉवर सिस्टममध्ये जेव्हा एखादा ग्राउंड फॉल्ट होतो तर तेव्हा अर्थ न्यूट्रलमधून सुद्धा फॉल्ट करंट फ्लो होतो
आणि त्याच्यामुळे जे काही प्रोटेक्टिंग डिव्हाइस आहेत, फॉर एक्झाम्पल सर्किट ब्रेकर्स असतील, फ्यूजेस असतील, ते ट्रिगर होतात आणि त्याच्यामुळेच लवकरात लवकर आपण त्या फॉल्टी सेक्शनला हेल्दी सिस्टममधून आयसोलेट करतो किंवा वेगळं करतो. ओके, मग यासाठी सुद्धा ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग हे इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर विदाउट अर्थिंग द फॉल्ट करंट might take a less predictable path, making fault detection and isolation more difficult. ओके, सो जर अर्थिंग नसतं तर त्याच्यामुळे फॉल्ट करंट हे आपण इझिली डिटरमाइन करू शकत नसतो किंवा इझिली प्रेडिक्ट करू शकत नसतो. मग त्याच्यामुळे फॉल्ट डिटेक्शन आणि आयसोलेशन हे सुद्धा जास्त अवघड किंवा जास्त डिफिकल्ट झालं असतं. ओके, मग यासाठी सुद्धा ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग हे इम्पॉर्टंट आहे एखाद्या पॉवर सिस्टममध्ये. ओके, यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सिस्टम स्टॅबिलिटी. ओके, अर्थिंग द न्यूट्रल हेल्प स्टॅबिलाइज द व्होल्टेज अक्रॉस द सिस्टम एस्पेशली ड्युरिंग द अनबॅलन्स लोडिंग कंडिशन्स. ओके, सो सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की अनबॅलन्स लोडिंग कंडिशन म्हणजे काय. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये 3 फेजेस असतात. पहिली फेज आहे रेड, दुसरी फेज आहे येलो आणि तिसरी फेज आहे ब्ल्यू. ओके, सो जेव्हा अनबॅलन्स लोडिंग कंडिशन असेल तेव्हा त्याच्यातून फ्लो होणारं व्होल्टेज हे सुद्धा अनबॅलन्स असणार आहे, प्लस त्याच्यातून फ्लो होणारं करंट हे सुद्धा अनबॅलन्स असणार आहे. ओके, म्हणजे अनबॅलन्स व्होल्टेज आणि अनबॅलन्स्ड करंट. ओके, मग हे जे काही अनबॅलन्स व्होल्टेज आहे ते स्टॅबिलाइज करायचं काम हे न्यूट्रल करत असतं. ओके, सो त्यासाठी ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग हे इम्पॉर्टंट आहे एका पॉवर सिस्टममध्ये. ओके, इट ऑल्सो हेल्प्स टू लिमिट द ट्रान्झिएंट ओव्हर व्होल्टेजेस अँड व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स दॅट कॅन ऑकर ड्युरिंग ग्राउंड फॉल्स. ओके, म्हणजे ग्राउंड फॉल्सच्या वेळेला जे काही ट्रान्झिएंट ओव्हर व्होल्टेजेस होतात किंवा व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स होतात, जे व्होल्टेज कमी जास्त सारखं होणं म्हणजे व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स, तर ते लिमिट करण्याचं काम हे सुद्धा ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग करत असतं. ओके, मग यासाठी सुद्धा ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग हे इम्पॉर्टंट आहे एका पॉवर सिस्टममध्ये. ओके, यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग. म्हणजे ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंगचे काय काय टाईप्स आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके, तर फर्स्ट टाईप आहे सॉलिड ग्राउंडिंग. ओके, इन दिस सॉलिड ग्राउंडिंग देर इज डायरेक्ट कनेक्शन ऑफ द न्यूट्रल पॉईंट टू द अर्थ. म्हणजे सॉलिड ग्राउंडिंगमध्ये आपण न्यूट्रल पॉईंटला डायरेक्टली अर्थशी कनेक्ट करतो. त्याच्यामध्ये कोणतेही कंपोनंट नसतं किंवा कोणतेही डिव्हाइस नसतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे रेझिस्टिव्ह ग्राउंडिंग. इन दिस रेझिस्टिव्ह ग्राउंडिंग देर इज कनेक्शन ऑफ द न्यूट्रल पॉईंट टू द अर्थ टू अ रेझिस्टर. ओके, म्हणजे रेझिस्टिव्ह ग्राउंडिंगमध्ये आपण न्यूट्रल पॉईंट आणि अर्थमध्ये डायरेक्ट कनेक्शन ठेवत नाही, तर त्यांच्यामध्ये आपण एक रेझिस्टर ठेवतो कनेक्शनसाठी. ओके, यानंतर नेक्स्ट टाईप आहे रिॲक्टन्स ग्राउंडिंग. इन दिस रिॲक्टन्स ग्राउंडिंग देर इज कनेक्शन ऑफ द न्यूट्रल पॉईंट टू द अर्थ थ्रू अ रिॲक्टर और इंडक्टर. ओके, म्हणजे रिॲक्टन्स ग्राउंडिंगमध्ये पण आपण डायरेक्टली न्यूट्रल पॉईंटला अर्थशी कनेक्ट करत नाही, पण त्याच्यामध्ये आपण एक रिॲक्टर किंवा इंडक्टर यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट टाईप आहे इम्पेडन्स ग्राउंडिंग. इन दिस इम्पेडन्स ग्राउंडिंग देर इज कनेक्शन ऑफ द न्यूट्रल पॉईंट टू द अर्थ थ्रू ॲन इम्पेडन्स. ओके, विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स. म्हणजे इम्पेडन्स ग्राउंडिंगमध्ये सुद्धा आपण न्यूट्रल पॉईंट आणि अर्थच्यामध्ये डायरेक्ट कनेक्शन ठेवत नाही, तर तिथे पण आपण इम्पेडन्स कनेक्ट करतो. मग इम्पेडन्स हे कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स असतं. ओके, यानंतर आपण बघणार आहे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग. ओके, सो असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे की ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंगला इन्फ्लुएन्स करतात किंवा त्याच्या सिलेक्शनला अफेक्ट करतात हे आपण आता बघणार आहे. ओके, त्यात फर्स्ट पॉईंट आहे सिस्टम व्होल्टेज. द व्होल्टेज लेवल ऑफ पॉवर सिस्टम अफेक्ट्स द अर्थिंग मेथड अँड द इक्विपमेंट सिलेक्शन. ओके, म्हणजे जे काही पॉवर सिस्टमचं व्होल्टेज लेवल आहे ते सुद्धा आपण कोणतं अर्थिंग मेथड यूज करणार आहे किंवा कोणकोणते इक्विपमेंट्स यूज करणार आहे त्याचं सिलेक्शनवरती अफेक्ट करतं. यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे फॉल्ट करंट लेवल्स.
द मॅग्निट्यूड ऑफ फॉल्ट करंट्स इन्फ्लुएन्सेस द अर्थिंग मेथड अँड द इक्विपमेंट सिलेक्शन. ओके, म्हणजे एखाद्या पॉवर सिस्टममध्ये किती फॉल्ट करंट्स आहेत त्याचं मॅग्निट्यूड हे आपण कोणतं अर्थिंग मेथड यूज करणार आहे किंवा कोणते इक्विपमेंट्स यूज करणार आहे त्याचं सिलेक्शनवर अफेक्ट करतो. ओके, यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सिस्टम कॉन्फिगरेशन. द सिस्टम कॉन्फिगरेशन इंक्लुडिंग द प्रेझन्स ऑफ अदर अर्थिंग पॉईंट्स अफेक्ट्स द अर्थिंग मेथड. ओके, म्हणजे एखाद्या पॉवर सिस्टमची कॉन्फिगरेशन आहे ज्याच्यात की अदर अर्थिंग पॉईंट्स असतील तर त्याच्यामुळे सुद्धा आपण कोणतं अर्थिंग मेथड हे यूज करणार आहे हे सुद्धा डिपेंड करतं. ओके, यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे लोकल रेग्युलेशन्स. द कॉम्प्लायन्स विथ लोकल रेग्युलेशन्स अँड स्टँडर्ड्स इज एसेन्शियल. जे काही लोकल रेग्युलेशन्स असतील किंवा रूल्स असतील आणि स्टँडर्ड्स असतील प्री डिफाईन्ड तर त्यांच्याशी कॉम्प्लाय करणं आपल्यासाठी गरजेचं आहे किंवा एसेन्शियल आहे. ओके, मग त्याच्यामुळे सुद्धा पण कोणतं अर्थिंग मेथड यूज करणार आहे किंवा कोणते इक्विपमेंट्स यूज करणार आहे त्याचं सिलेक्शन हे डिपेंड करत असते. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे बेनिफिट्स ऑफ ट्रान्सफॉर्मल न्यूट्रल अर्थिंग. म्हणजे ट्रान्सफॉर्मल न्यूट्रल अर्थिंग केल्याने आपल्याला काय बेनिफिट्स मिळतात किंवा त्याचे काय ॲडव्हान्टेजेस असतात हे आपण आता बघणार आहे. ओके, तर त्यात फर्स्ट पॉईंट आहे इम्प्रूव्ड सेफ्टी. ट्रान्सफॉर्मल न्यूट्रल अर्थिंग रिड्यूसेस द रिस्क ऑफ इलेक्ट्रिकल शॉक अँड इंजुरी. ओके, मग ट्रान्सफॉर्मल न्यूट्रल अर्थिंगमुळे त्या पॉवर सिस्टममधून इलेक्ट्रिकल शॉक आणि इंजुरीचे चान्सेस हे रिड्यूस होतात किंवा कमी होतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे एन्हान्स प्रोटेक्शन. ट्रान्सफॉर्मल न्यूट्रल अर्थिंग हॅज फास्टर फॉल्ट डिटेक्शन अँड क्लिअरन्स. ओके, मग ट्रान्सफॉर्मल न्यूट्रल अर्थिंगमुळे फॉल्ट डिटेक्शन हे पण फास्ट होतं आणि त्याच्यामुळेच फॉल्ट क्लिअरन्स हा सुद्धा फास्ट होतो आणि त्याच्यामुळे जे काही हेल्दी इक्विपमेंट्स आहेत पॉवर सिस्टममधले ते सुद्धा आपण लवकरात लवकर प्रोटेक्ट करू शकतो आणि त्या फॉल्टी पार्टपासून आयसोलेट करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इन्क्रीज सिस्टम स्टॅबिलिटी. ओके, ट्रान्सफॉर्मल न्यूट्रल अर्थिंग रिड्यूसेस द ट्रान्झिएंट ओव्हर व्होल्टेज अँड व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स. ओके, म्हणजे पॉवर सिस्टममध्ये होणारे जे काही ट्रान्झिएंट ओव्हर व्होल्टेजेस असतील किंवा व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स असतील म्हणजे कमी जास्त सतत होणे व्होल्टेज याला व्होल्टेज फ्लक्च्युएशन म्हणतो आपण. तर अनबॅलन्स लोड कंडिशनमुळे ते होतं तर ते रिड्यूस करण्याचं काम हे ट्रान्सफॉर्मल न्यूट्रल अर्थिंग करत असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कॉम्प्लायन्स विथ रेग्युलेशन्स. ओके, ट्रान्सफॉर्मल न्यूट्रल अर्थिंग एन्श्युअर्स द कॉम्प्लायन्स विथ लोकल रेग्युलेशन्स अँड स्टँडर्ड्स. ओके, मग ट्रान्सफॉर्मल न्यूट्रल अर्थिंगमुळे लोकल रेग्युलेशन्स असतील किंवा रूल्स असतील आणि स्टँडर्ड्स असतील जे की अदर प्री डिफाईन्ड असतात तर त्यांच्याशी कॉम्प्लाय आपण करू शकतो. ओके, आणि त्यानुसार मग पॉवर सिस्टमची सेफ्टी आपण एन्श्युअर करू शकतो. ओके, यानंतर आपण बघणार आहे न्यूट्रल ग्राउंडिंग ट्रान्सफॉर्मर्स किंवा ज्यालाच आपण NGRs असं म्हणतो. तर न्यूट्रल ग्राउंडिंग ट्रान्सफॉर्मर्स आर यूज टू कनेक्ट द न्यूट्रल ऑफ द पॉवर सिस्टम टू द ग्राउंड. म्हणजे न्यूट्रल ग्राउंडिंग ट्रान्सफॉर्मर्स हे आपण पॉवर सिस्टमच्या न्यूट्रलला ग्राउंडशी कनेक्ट करायला यूज करतो. दे आर टिपिकली यूज इन कंजंक्शन विथ रेजिस्टर्स टू लिमिट फॉल्ट करंट्स टू अ सेफ लेवल ड्युरिंग द ग्राउंड फॉल्ट्स, thereby protecting the system and the equipment from damage and ensuring the operational safety. ओके, सो न्यूट्रल ग्राउंडिंग ट्रान्सफॉर्मर्स किंवा NGRs जे आहेत ते आपण रेजिस्टर्सवर जनरली यूज करतो. ओके, ज्याच्यामुळे आपण फॉल्ट करंट हे लिमिट करू शकतो एखाद्या सेफ लेवलपर्यंत ग्राउंड फॉल्ट्सच्या दरम्यान आणि त्याच्यामुळे आपण त्या पॉवर सिस्टमला प्रोटेक्ट करू शकतो आणि इक्विपमेंटला डॅमेजपासून प्रोटेक्ट करू शकतो अँड ऑपरेशनल सेफ्टी एन्श्युअर करण्यासाठी सुद्धा आपण ती यूज करतो. ओके, यानंतर आपण बघणार आहे चॅलेंजेस अँड कन्सिडरेशन्स इन ट्रान्सफॉर्मल न्यूट्रल अर्थिंग. ओके, सो आता आपण बघणार आहे की ट्रान्सफॉर्मल न्यूट्रल अर्थिंग करताना आपण कोणकोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे अराईज होणारे चॅलेंजेस कोणते कोणते आहेत. तर त्यात फर्स्ट पॉईंट आहे फॉल्ट करंट मॅनेजमेंट. ओके, so managing the fault currents to prevent the damage to equipment and ensure the safe operation. ओके, सो ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग करताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला फॉल्ट करंट्स मॅनेज करायचे आहेत ज्याच्यामुळे इक्विपमेंट डॅमेज हे
प्रिव्हेंट होईल किंवा अवॉइड होईल आणि त्याच्यामुळे सेफ ऑपरेशन आपण त्या डिव्हाइसचं करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे अर्थिंग सिस्टीम डिझाईन. ओके, डिझायनिंग अँड इफेक्टिव्ह अर्थिंग सिस्टम दॅट मीट्स द लोकल रेग्युलेशन्स अँड स्टँडर्ड्स. ओके, म्हणजे ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग करताना आपल्याला एक असं सिस्टम डिझाईन करायचं आहे जे की इफेक्टिव्ह असेल आणि जे की लोकल रेग्युलेशन्स किंवा रूल्स अँड स्टँडर्ड्स जे काय जर प्री डिफाईंड असतील त्यांच्याशी असलं पाहिजे. ओके, तर असं आपल्याला त्या सिस्टमचं डिझाईन करायचं आहे जे की इफेक्टिव्ह पण असेल प्लस आपल्याला ते कंप्लायसुद्धा करत असेल लोकल रेग्युलेशन्स अँड स्टँडर्ड्सची. ओके, यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मेंटेनन्स अँड टेस्टिंग. रेग्युलर मेंटेनन्स अँड टेस्टिंग ऑफ द अर्थिंग सिस्टम टू एन्श्युअर इट्स इफेक्टिव्हनेस अँड रिलायबिलिटी. ओके, म्हणजे त्या ट्रान्सफॉर्मर अर्थिंग सिस्टमची आपण रेग्युलर मेंटेनन्स केली पाहिजे, टेस्टिंग केली पाहिजे, त्यात काही फॉल्ट्स आहेत का बघितलं पाहिजे, त्याची एफिशियन्सी चेक केली पाहिजे आणि त्याची रिलायबिलिटीसुद्धा चेक केली पाहिजे. ओके, यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कॉस्ट अँड कॉम्प्लेक्सिटी. ओके, बॅलन्सिंग द कॉस्ट अँड द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द अर्थिंग सिस्टम विथ द नीड फॉर सेफ्टी, प्रोटेक्शन अँड सिस्टम स्टॅबिलिटी. ओके, सो आपण अर्थिंग सिस्टम हे बेसिकली कशासाठी तर सेफ्टी, प्रोटेक्शन अँड सिस्टम स्टॅबिलिटीसाठी यूज करणार आहे. तर त्यासाठी आपण कॉस्ट आणि कॉम्प्लेक्सिटी हे बॅलन्स केलं पाहिजे. ओके, म्हणजे आपण आपल्या गरजेनुसार आपल्याला कोणतं अर्थिंग सिस्टम पाहिजे त्यानुसार त्याची कॉस्ट आणि कॉम्प्लेक्सिटी बघून आपण ते सिलेक्ट केलं पाहिजे. ओके, सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.